नमस्कार मित्रांनो, मस्तपैकी सर्जा राजा हनम्या सोन्या बिग्या मन्या सगळी एवढी मोठी सगळी बैलं आपल्याकडे आहेत. मस्तपैकी आता कसं आहे म्हणलं, आता एवढी सगळी बैल आहेत म्हणल्यावर नवीन दावण तर बांधावी लागेलच की. काय करायचं नका, काही जी जमीन आहे का आपली तिथं सगळे भेगा पडलेत, पावसाने खचली आहे सगळी जमीन. म्हणलं आता मस्तपैकी म्हणलं खालच्या पट्टीत जावं, म्हटलं तिकडं जरा गवत वाढलंय आणि हे आपलं ट्रॅक्टर मस्तपैकी ट्रॅक्टर बिक्टर घेऊन जाऊ, तिकडं गवत वाढले आणि सगळं जरा तिकडलं गवत बिवत काढलं मस्तपैकी आपली सगळी बैल ही सर्जा राजा हनम्या सोन्या वेगळ्या मस्तपैकी तिकडं सगळे दावणीला बांधू. हे बघा तुम्ही बघू शकता वगैरे का ही सगळं जमीन भेगा झालते हे पावसानं. काय सांगायचं, उन्हामुळं जरा कसं आहे जमिनीला भेगा बी पडते त्या पावसामुळं, जरा भिजली की नंतर ही वाळली की भेगा पडते. म्हणलं दावणी इथं करण्यात अर्थच नाही. मस्तपैकी आपलं ट्रॅक्टर बिक्टर घेऊन जायचं तिकडं आणि मस्तपैकी गवत दिवस सगळं काढू पटकनी. आणि आता एवढी सगळी बैल आहेत म्हणल्यावर दावण मोठीचं करावं लागेल. मोठी दावण केल्याशिवाय मजा नाही. मला का मस्तपैकी एक वरण आपलं दोरा घेऊन जाऊ, म्हणजे कसं आपली ही ट्रॅक्टरवर सगळं ते गवत कापलेलं सगळं कळलेलं बांधून आणि इकडं बैल आहे तोरस म्हणजे इकडंच आणावं, चारा ह्यांना टाकू ते गवत आणि तिकडं जरा साफसफाई करायला घेऊन जातो. चला ट्रॅक्टर आता मस्तपैकी जायचं आणि ट्रॅक्टर घेऊन मस्त पळवत जायचं. आणि लगा बैलांना बे जरा मगाशी खाऊ पिऊ घातला म्हणून शांत उपर आपली बैल गैरी बाईत सगळ्यात माहिती मस्त दावणे. आणि तेवढ्या तिकडे मोकळं रान असल्यामुळे बैल काय कुठं जाणार नाही ते, म्हणलं तसंच सोडले ते निवांत. म्हटलं पटकन ट्रॅक्टर घेऊन जावं तिकडं खालच्या शेतात साफसफाई करून आलं की टेन्शन नाही. म्हणलं लका पटापट ट्रॅक्टरले दणका पळवत जायचं. आता मस्त असलं गवत आहे ते खालच्या शेतात जायला रस्ताच नाही. म्हणलं ही सगळी अशी गवतात ना रस्ता काढावं लागते आणि जावं लागते बघा असं गवतात ना. म्हणलं तेच बैल कशी ते गवतातनं बैलांना त्रास बी झाला. म्हणलं सगळं ट्रॅक्टरच्या साईने एकदा घ्यायला की जर तुडवून गेले की गवतं जरा बारकी होती ती आणि नंतर टेन्शन नाही. म्हणलं मस्तपैकी पळवत जाऊ आणि मस्त ट्रॅक्टर घेऊन रँग मस्त घेऊन गेलं की तिकडं जायचं खाली. आलं बघा आपलं दुसरं वावर. बघितलं का मित्रांनो कशी गवतं उगवले ते सगळीकडनं साईडनं बारीक मस्तपैकी. आता इथं साफसफाई करून घ्यायची आणि मोठी दावण बनवायची. मग नंतर सगळे बैल लावायचे नसले दणका. आता ह्याच्या पुढच्या असले दणका व्हिडिओ येणार आहेत ना जबरदस्त. आता कोरबीर घेऊ पटशे रे आणि मस्तपैकी ह्या जमिनी जरा लेवल बी करून सगळे बारकी गवत आहेत की हे सगळे उपटून टाकू. म्हणजे कसं नका बैलांना टेन्शन नाही, नुसतं निवांत मोकळी जागा पेस केला की बैल बांधायला बी जरा मजा येईल. हे गवतं बी लई लागा हे उगवली ते उन्हाळा सगळं पटपट काढून घेऊ. साफसफाई करून घेतली की म्हणजे टेन्शन नाही. आणि आपलं ट्रॅक्टर बी कसं आहे एकदम दणका. आता ट्रॅक्टरमध्ये सगळं गवत भरून घेतो पटकनी आणि लका पटपट साफसफाई केली की सगळं मोकळं लट रान मस्तपैकी दिसतंय. हे बघा किती पटापट गवतं काढली. ती खोरं बी आपल्याला लई दणका मदत आहे. आला का पटापट गवतं काढायला मजा यायला. खोरं काढून पटकनी गवतं काढून घेऊ छोटी आणि मस्तपैकी पाटकन ट्रॅक्टरमध्ये भरून लगेच दणका पळवत जायचं तिकडं. मस्त जिथं बैल आहे ते आपलं तिथे गवत टाकायचं, बैलांना एकदा खाऊ घालायचं आणि लगेच दुपार झाली. मस्तपैकी सगळे बैल एकत्र घेऊन नुसतं टक्कडांग मस्त येऊन एवढं गवत काढलं काय सांगायचं मित्रांनो. लय वेळ लागले, लय घाण इकडं खालच्या शेतात आलोच नाही. म्हटलं आता इकडं दावण करायचं म्हणून आता साफसफाई तर करून घ्यावी म्हणलं पटकन सगळं. तर सगळे शेताचं साफबीप करून घ्यायचं मस्तपैकी आणि ट्रॅक्टरला दणकायला आणि निवांत थांबले. मस्तपैकी पटपट काढून घेऊ मित्रांनो. एवढी साफसफाई झाली. पुढचा व्हिडिओ लय दणका मस्तपैकी सगळी बैल दावणीला बांधायची. नंतर लागा बघा पुढं बघत राहायचं मस्त बेनका व्हिडिओ जाता मस्त. बघा एवढा ढीग आहे मस्त ट्रॅक्टरमध्ये भरू आता एवढा ढीग आणि तिकडं बैलांना तिकडं हिरवागार हा चारा देऊ खायला. आणि म्हणजे कसं नंतर निवांत बघा एवढं भरलं. आता हे सगळं ट्रॅक्टरमध्ये लोड करायचं. दोरी काढली आता मस्त की बांधून टाकतो सगळं त्यात दणका बांधायचं. दणदणादण ट्रॅक्टर पळवत थेट आपल्या सगळ्या बैलांकडे जायचं.